नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील चांगले. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल. यामध्ये आपल्याला गेल्या 24 तासातील ढगांची परिस्थिती दिसून येईल. थोडंफार जे ढग आहेत हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये, विदर्भातील काही भागामध्ये आणि वरती उत्तर भारतामध्ये, राजस्थानवरती अशा पद्धतीने हे ढग दाटलेले आपल्याला दिसून येत असतील. जर महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार आपण विचार करायला गेलो तर जिल्ह्यानुसार आपण अशी परिस्थिती पाहू शकतो की साधारणतः जे ढग आहेत ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साताऱ्याचा काही भाग, सांगलीचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये, त्याबरोबर कोल्हापूरचा बराच भाग, अशा भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील काही भाग, सोलापूरचा काही भाग, जतकडील काही भाग सांगलीचा, त्यानंतर उस्मानाबादचा काही भाग आणि लातूर जिल्ह्यामध्ये जास्त करून शक्यता आहे. पावसाची जी शक्यता जी आत्ता आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. त्याबरोबर यवतमाळचा काही भाग, नांदेडचा काही भाग आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील काही भाग, अशा पद्धतीने हे किरकोळ ढग, हे अवकाळी ढग आहेत, अवकाळी पावसाचे. तर हे ढग आता दाटून आलेले दिसत आहेत. त्याबरोबर वरती आपण रायगडचा काही भाग असेल, ठाणे पालघरचा काही भाग असेल आणि नाशिकचा, नंदुरबारचा काही भाग असेल, अशा पद्धतीने हलकीशी ढग दिसून येत आहेत. जास्त जी पावसाची शक्यता आहे तर ती या भागामध्ये आणि लातूर आणि उस्मानाबादच्या या भागामध्ये दिसून येत आहे. तर हे अवकाळी पावसाचे ढग आहेत. अवकाळी साधारणतः बाष्प जे आहे, वातावरणातील बाष्प आहे महाराष्ट्रातील, मुबलक प्रमाणात असल्यामुळे स्थानिक ढग निर्माण होऊन अशा पद्धतीनं अवकाळी पावसाची इथून पुढे शक्यता आता वाढली आहे. साधारणतः आज 12 मार्च आहे. 12 मार्च म्हणजे मार्च महिन्याच्या आपण मधल्या टप्प्यात आहोत. इथून पुढे अवकाळी पावसाची शक्यता अशी पुढे बळावत जाते, वाढत जाते, कारण वातावरणातील जे बाष्प आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये सध्या आहे आणि यातून स्थानिक जे ढग आहेत हे स्थानिक ढग निर्माण होत असतात. समोर सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जो दक्षिणेकडचा काही भाग आहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सीमेवरील आणि साधारणतः थोडंफार गडचिरोलीचा भाग, अशा पद्धतीने हे ढग दाटून आले आहेत. आणि वरती जे जास्त जे पावसाचे ढग आहेत ते वरती राजस्थानवरती, उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी आहेत. तर वाऱ्याचा विचार आपण करायला गेलो तर वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला एक वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे तर ती बंगालच्या उपसागरामध्ये दिसून येत आहे. पुढील काळामध्ये ती बळकट होते का आणि त्याबरोबर काय प्रभाव लागते हे पाहणं गरजेचं आहे. ही वाऱ्याची चक्राकार स्थिती ही 850 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे, म्हणजे 1.5 म्हणजेच 1500 मीटर उंचीवरती जो हवेचा दाब आहे वातावरणात, त्यामध्ये अशा पद्धतीने वाऱ्याची चक्राकार स्थिती आपल्याला दिसून येईल. सध्या जे उन्हाचा तडाखा वाढलेला आहे तर तो सकाळी 9 पासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आपल्याला उन्हाचा कडक तडाखा दिसून येईल. असह्य करण्यासारखं हे ऊन आहे. त्याबरोबर डोकेदुखी सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणजे वाऱ्याचा वेग जो वाढलेला दिसतो त्यातून पाण्याची वाफ म्हणजे बाष्पीभवन जे होतं तर ते बाष्पीभवनाचा वेग वाढलेला दिसून येईल. त्यामुळे बागांची काळजी आणि एकंदरीत जे हातात असलेलं पीक आहे तर त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण बाष्पीभवन आणि त्याबरोबर कडक उन्हाचा तडाखा आहे. यामुळे जे काही पिकं आहेत तर त्या पिकं बऱ्यापैकी स्ट्रेस मोडमध्ये, म्हणजे आपण जे म्हणू शकतो की त्यांना जो पाण्याचा कमतरता जाणवते ती अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येईल आणि बऱ्यापैकी त्यांना स्ट्रगलिंग म्हणजे जास्त करून त्यांना ते स्ट्रगल म्हणजे आपण काय म्हणतो की जास्त करून आपण त्यांना धडपडताना म्हणजे पाण्याच्या विवंचनेमध्ये धडपडताना आपल्याला प्रत्येक पिकं दिसून येतील. त्याबरोबर जनावरं असतील किंवा माणसांसुद्धा आता असं होण्यासारखं ऊन वाटत आहे. पाण्याची कमतरता ही सगळीकडे भासत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती जे काही योग्य उपाययोजना करायला लागतील त्या आपण सर्वांनी कराव्यात. त्यातच आपल्याला एक महत्त्वाची सूचना जी होती की हे जे आपले 56,000च्या वर सबस्क्रायबर जे आहेत त्यांनी आठवणीनं हे बेल आयकॉन जे आहे, घंटाकार चित्र जे आहे ते आपण ऑन करून ठेवावं, कारण हे ऑन केल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे हे आठवणीनं सगळ्यांनी ऑन करून ठेवावं. धन्यवाद.